जुनी पेन्शन लागू होणारच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। राज्य सरकार न्यायालयात शिक्षकांच्या बाजूने मत मांडणार। 18 जुलैला पेन्शनचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। नमस्कार, यूएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंदुडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे। बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात पेन्शनच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे। राज्य सरकार शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करणार असा पुनरुच्चार त्यांनी या विधानमंडळात केला। यामुळे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याची आशा आता पल्लवित झाली आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः व विनाअनुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे मत त्यांनी विधानमंडळात मांडले। यापूर्वी 2023ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिक्षकांना जुनी पेन्शन देऊ असे जाहीर केले होते। जुनी पेन्शनच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट याचिका शिक्षकांनी सादर केली आहे। 18 जुलैला या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात आम्ही शिक्षकांच्या बाजूने मत मांडू असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। ते विधानमंडळात पेन्शनच्या विषयावर बोलताना म्हणाले, शिक्षकांचं राहिलं मगाचं ते जुनी पेन्शन योजना जी आहे शिक्षकांची टप्पा 2चं झालं त्यांनी सांगितलं, पण जुनी पेन्शन योजना जे 2026 आपले 2005 पूर्वीचे जे शिक्षक आहेत ते जवळपास 20,000 आहेत। त्यांना पूर्णपणे सरकार मदत करणार। सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे। पूर्णपणे सुप्रीम कोर्टामध्ये सरकार शिक्षकांच्या बाजूने जे जे काही करायला पाहिजे ते करणार आणि त्यांना त्याचा लाभ मिळणार। अशाच पेन्शनच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या यूएस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।